चादर विक्रीच्या नावाने राहिला आणि रेकी करून दरोडा टाकला। 580 CCTVची तपासणी, 700 किलोमीटरचा प्रवास करून आरोपी केला जेरबंद। अकोला शहरातील श्री सप्तशृंगी अलंकार केंद्रामध्ये बंदुकीचा धाक दाखवून दिवसाढवळ्या दरोडा टाकण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार गुरुवारी घडला होता। या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सलग 72 तास 580 CCTVच्या चित्रीकरणाची तपासणी, 700 किलोमीटरचा प्रवास करून भुसावळवरून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत। चादर विक्री करण्याच्या नावावर राहून आरोपीने रेकी केली आणि संधी मिळताच सराफा दुकानावर दरोडा टाकल्याचा प्रकार तपासात समोर आला आहे। शहरातील खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या आदर्श कॉलनीमध्ये जितेंद्र भास्कर विस्पुते यांचे श्री सप्तशृंगी अलंकार केंद्र आहे। या सराफाच्या दुकानात 7 मे रोजी दुपारी 1 वाजताच्या सुमारास एका अज्ञात व्यक्तीने आत प्रवेश केला। हातात बंदूक घेऊन त्याने विस्पुते यांना धाक दाखवला। दरोडेखोराने सोने चांदीचे विविध दागदागिने व रोख रक्कम घेऊन पसार झाला। अवघ्या काही मिनिटात आरोपीने दुकानातील 70 लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम बॅगेत भरली। तो पसार झाला। भरवस्तीत घडलेल्या या प्रकारामुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते। या प्रकरणी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून तपास सुरू झाला। पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी गुन्ह्याचा उलगडा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी सुदर्शन पाटील यांचे मार्गदर्शनाखाली शहर विभागातील पोलीस ठाण्याचे 3 अधिकारी, 30 अंमलदार तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके यांचे मार्गदर्शनाखाली 4 अधिकारी आणि 20 अंमलदार असे एकूण 7 अधिकारी व 50 अंमलदारांची विविध पथके तपासासाठी रवाना केली। शहर व वेगवेगळ्या ठिकाणाचे एकूण 580 ठिकाणांच्या CCTV चित्रीकरणाची पाहणी करून आरोपी निष्पन्न करण्याचा प्रयत्न झाला। स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे आरोपीचा शोध घेण्यासाठी सुमारे 700 किलोमीटरचा प्रवास केला। या गुन्ह्यातील आरोपी भुसावळ येथील रोहन सिंग सतनाम सिंग बावरा हा असल्याचे निष्पन्न झाले। स्थानिक गुन्हे शाखेचे 2 पथक भुसावळ येथे दाखल होऊन सापळा रचत आरोपीला मोठ्या शिताफीने ताब्यात घेतले। आरोपीची चौकशी केली असता त्याने खदान परिसरात चादर विक्रीच्या नावावर राहून सराफा दुकानाची रेकी केली आणि त्यानंतर दरोडा टाकल्याची कबुली दिली। या कारवाईत पोलिसांनी 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून यानंतर चोरीला गेलेला उर्वरित 45 लाखांचा माल त्याने कुठे लपवून ठेवला आहे किंवा कोणाला विकला आहे याचा तपास सध्या पोलीस करत आहेत। या गुन्ह्यात त्याला आणखी कोणाची मदत लाभली का याचाही शोध घेतला जात आहे। 70 लाख रुपयांचे सोने लुटून पसार झालेल्या गुन्हेगाराने आपला चेहरा झाकला होता आणि दुचाकीला नंबर प्लेटही नव्हती, पण नियतीला काहीतरी वेगळेच मान्य होते। दुचाकीच्या एका छोट्याशा तुटलेल्या इंडिकेटरने पोलिसांना असा काही धागा दिला की 700 किलोमीटरचा पाठलाग करून पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या। 70 लाख रुपयांच्या दरोड्याचा तपास लागल्याने अकोला पोलिसांच्या सतर्कतेचे सर्वत्र कौतुक होत आहे। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV9 अकोला। खदान नदीमध्ये 7 तारखेला एक जप्तीचा प्रकार घडला होता, ज्याच्यामध्ये एक आरोपीने गन पॉईंटवर जवळपास 70 लाखचा मुद्देमाल ची चोरी केली होती ज्वेलरी शॉपमध्ये। त्याच्यानंतर 8 टीम आम्ही स्थापन केले होते। 6 टीम LCV, 6 टीम स्थानिक SDPO सिटीचे खाली DB स्पॉटची, 2 टीम LCVचे। याच्यामध्ये जवळपास 700 किलोमीटरचा प्रवास करून 580 CCTV फुटेजची तपासणी करून आरोपी निष्पन्न झालेला आहे आणि आरोपीची अटक झालेली आहे। आरोपी राहणारा भुसावळचा आहे, रोशन सतनाम सिंग बावरा, आणि हे आरोपी खदानमध्ये आला होता 7 दिवस अगोदर। त्यांनी रेकी केली होती, चादर विकण्याचा कार्यक्रम सुरू केला होता ढोंग म्हणून, आणि आरोपीला काल अटक झालेली आहे। त्याच्याकडून आम्ही वेपनची रिकव्हरी, बाईकची रिकव्हरी आणि प्राथमिक जे आहे रिकव्हरी 25 लाखाची जवळ आम्ही रिकव्हरी केलेली आहे। आज 6 दिवसचा PC घेतलेला आहे। या 6 दिवसमध्ये अजून आम्ही रिकव्हरी करणार आणि जे काही या गुन्ह्यामध्ये अजून जर काही लोकांचा सहभाग आहे ते निष्पन्न करणार। जय हिंद, जय महाराष्ट्र।